28 जानेवारी 2026 महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी हादरवणारी धक्कादायक बातमी आपल्याला पाहायला मिळाली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला। उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती मध्ये जे आहे ते निघालेले होते। बारामतीमध्ये येण्यासाठी मुंबईतून ते रवाना झालेले होते। त्यांचं विमान लँडिंगच्या वेळी कोसळलं, शेतामध्ये कोसळलं। तांत्रिक बिघाड या विमानामध्ये झालेला आहे। नेमकं काय घडलं हे अजून सुद्धा क्लिअरली समजू शकलेलं नाहीये, पण जेवढे 6 लोक या विमानामध्ये होते त्यांचा मृत्यू झालेला आहे। आता या विमान अपघातानंतर मोठ्या प्रतिक्रिया समोर येत असताना, अनेक वेगवेगळ्या बातम्या समोर येत असताना थोडंसं मागे जाणं आणि मागे जाऊन अजित पवारांचा राजकीय प्रवास नेमका कसा होता हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। नॉट रिचेबल असे अजित पवार, बंड करणारे अजित पवार, नाराज असलेले अजित पवार महाराष्ट्राने पाहिलेले आहेत। त्याचबरोबर तापट अजित पवार, कामाचा माणूस असलेले अजित पवार, हे सुद्धा अजित पवारांचं एक नेतृत्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। सकाळी लवकर उठणारे अजित पवार आणि एकूणच आपल्या कामासाठी ओळखले जाणारे अजित पवार आपण पाहिलेले आहेत। अजित पवारांचा तापट स्वभाव, वेळेत जर आपण बघितलं तर अजित पवारांचा जोक मारणारा स्वभाव, अजित पवारांचा सगळ्यांना हसवणारा स्वभाव अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे। अजित पवार यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी होती, त्यांच्या राजकीय प्रवासावर या व्हिडिओच्या माध्यमातून एक नजर आपण टाकणार आहोत। मी पूजा, तुम्ही लोकमत पाहताय। अजित पवारांच्या राजकीय प्रवासावर या व्हिडिओच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। अजित पवारांचा जन्म 22 जुलै 1959 ला अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा या ठिकाणी झाला। अजित पवार हे शरद पवारांचे मोठे भाऊ अनंतराव पवार यांचे सुपुत्र। अजित पवार यांचा विवाह राजकीय नेते पद्मसिंह पाटील यांच्या बहीण सुनेत्रा पवार यांच्याशी झाला। अजित पवारांना पार्थ आणि जय अशी 2 मुलं आहेत। अजित पवार यांचं 10वी पर्यंतचं शिक्षण हे देवळाली इथं झालं। त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण हे मुंबईमध्ये केलं। ते मुंबईमध्ये शिक्षणासाठी आले। त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण केलं। त्यानंतर त्यांनी बीकॉम ही पदवी घेतली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेच्या आधी केलेलं बंड किंवा विधानसभेच्या आधी अजित पवारांनी भाजपसोबत केलेली युती आणि शरद पवारांना दिलेला धक्का महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी घडामोड होती। अजित पवारांनी सुरुवातीला महाविकास आघाडी स्थापन होण्याआधी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथविधी केलेला होता पहाटेचा, तो सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा आणि चर्चेचा विषय ठरलेला होता। आता अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। 5 वर्षाच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये सलग 3ऱ्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान झाले। खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर विरोधी पक्षनेतेपद अशी महत्त्वाची पदं अजित पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये भूषवलेली आहेत। इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून अजित पवारांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली। 1991 मध्ये पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांची निवड झाली। 1991 साली बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार खासदार म्हणून निवडून आले। या काळामध्ये कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री अजित पवार होते। 1991 ते 1995 या काळामध्ये अजित पवार हे विधानसभा सदस्य होते, विधानसभेचे आमदार राहिलेले आहेत। 1992 ते फेब्रुवारी 1993 या काळामध्ये जलसंधारण, ऊर्जा आणि नियोजन या खात्याचे राज्यमंत्री अजित पवार होते। 1991 सालापासून अजित पवार विधानसभेचे आमदार राहिलेले आहेत। 1999 ते 2004 या काळामध्ये अजित पवार पाणी पुरवठा, स्वच्छता, पाटबंधारे आणि फलोत्पादन या खात्याचे राज्यमंत्री होते। 1995 पासून ते 2019 पर्यंत सलग 7 वेळा अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेत। आतापर्यंत अजित पवारांनी कोणकोणती मंत्रिपदं भूषवलेली आहेत याचा विचार केला तर मंत्री असेल, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेतेपद अशी महत्त्वाची पदं अजित पवारांनी भूषवलेली आहेत। बघा, सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर राज्यमंत्री कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा, राज्यमंत्री पदं कोणती कोणती भूषवलेली आहेत ती बघा। राज्यमंत्री जलसंधारण, ऊर्जा व नियोजन, मंत्री मी तुम्हाला सांगितलं पाटबंधारे, त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री अजित पवार होते, जलसंपदा मंत्री अजित पवार होते। पुढे सुद्धा 2009 ते 2010च्या कार्यकाळामध्ये जलसंपदा मंत्री हेच मंत्रिपद त्यांच्याकडे होतं। त्यानंतर 11 नोव्हेंबर 2010 ते 2012 या काळामध्ये उपमुख्यमंत्री, सलग त्यानंतर म्हणजे 2010 पासून जे अजित पवार उपमुख्यमंत्री पद त्यांना मिळालं ते त्यांनी सोडलेलंच नाही। 2010 पासून ते 2022 त्यानंतर सुद्धा पुढे जर आपण बघितलं तर 2023 नंतर सुद्धा भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर सुद्धा अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले। अजित पवारांचं राजकारण जर आपण बघितलं, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं,
एक शिस्तीचा नेता, एक कामाचा माणूस अशीच अजित पवारांनी त्यांची ओळख निर्माण केलेली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला काम करताना सुद्धा अजित पवार दिसलेले आहेत. अजित पवारांच्या कारकिर्दीवर सुरुवातीपासूनच नजर टाकण्याचा हा प्रयत्न होता. तुम्हाला कळलेले अजित पवार किंवा तुमच्या अजित पवारांबद्दलच्या काही आठवणी असतील त्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.